वाक्य सांगा, ए चांगलं वागा हाच देव. जगातले सगळे संत देवाकडे गेलेत, पण सावता बाबा असे संत आहेत देव त्यांच्याकडे आलेत. राखड जग देवाची पूजा करताय, देव तुकोबरायची पूजा करीत होते. आणि आजही अनुभव घ्या, 2020ला कर्म चांगलं करा, देव चांगलंच करणार. त्याला बा काशीला जाण गायला कोणत्याच ग्रंथात सांगितलं नाही. हिंडा बोंबलत करा उपवास, भाकरी खाऊ नका, सफरचंद हाना, चहा पिऊ नका, दूध हाना. ही सगळी नाटकं आहेत. एकच ओवी सांगतो पुढे जातो. बोंबलत हिंडणाऱ्याला देव भेटा. महाराष्ट्रात मला एखाद्या माणसाचं नाव सांगा का व्याजाचा धंदा करणारी माणसं नीट मेलीत. इथं 2-3 जण आहेत. तुम्ही तरफाडूनच मारणार. तुम्ही म्हणाल महाराज असं का म्हटले? उत्तर अध्याय नंबर 17 नीट ऐका. 16व्या अध्यायामध्ये 433 ओव्या आहेत. आणि 473 ओव्यांमध्ये 2 संपत्ती आहेत, दैवी संपत्ती आणि आसुरी संपत्ती. आणि दैवी संपत्तीमध्ये 26 गुण आहेत आणि आसुरी संपत्तीमध्ये 6 गुण आहेत. नीट ऐका. पण दैवी संपत्तीच्या ओव्या कमी आहेत आणि आसुरी संपत्तीच्या ओव्या जास्त आहेत. का? दैवी संपत्तीला संपवण्याची ताकद आसुरी संपत्तीमध्ये आहे. या घरामध्ये कष्टाचा पैसा येत नाही, ते घर बर्बाद झाल्याशिवाय राहत नाही. तुम्ही मला महाराष्ट्रात एखादा माणूस दाखवा, जेवढे कोट्याधीश लोक आहेत अजून एकही घरी मिळाला नाही. हॉस्पिटललाच मारणार. आणि मारताना त्यांच्याजवळ 3 जणच असणार, डॉक्टर, कंपाऊंडर आणि नर्स. आणि 3घांनाही माहित नाही हा कवा मिळालाय. तरी क्लिप पडली, त्यांना तीव्र झटका आला. येणारच. ते मृत्यूशी 2 महिने झुंज देत होते. झुंज? ते झुंज नव्हते देत, ते गरिबाचा तळतळाट भोगीत होते. ही झुंज बिंज काय नाही. माशी फडफडायला जेवढा वेळ लागतो तेवढा वेळ जीव जायला लागतो, असं 13व्या अध्यायाचं म्हणणं आहे. हे जगणार नाही. नाहीच. पुढे चालतो. पुढची ओवी आता 12वा अध्याय असं म्हणला, अभ्यासापेक्षा श्रेष्ठ ज्ञान आणि ज्ञानापेक्षा श्रेष्ठ देवाचं ध्यान. ओवी झाली फिट. पण 10व्या अध्यायाचं असं म्हणणं आहे, संपत्ती आणि दया दोन्ही जर एकत्र आले तर ती देवाची वस्ती आहे, असं 10व्या अध्यायाचं म्हणणं आहे. देव हा संपत्ती आणि दया दोन्ही एकत्र जर आले तर तिथं राहतो, असं 10व्या अध्यायाचं म्हणणं आहे. पण माझं म्हणणं असं आहे, संपत्ती आणि दया कधी एकत्र येत नाही. आणि आलीच तर तो माणूस देव झाल्याशिवाय राहत नाही. पैसा आला, ऊत आला, पैसा आला, घमेंड आली, मेलाच तो. चला, म्हणून संपत्ती आणि दया कधी एकत्र येत नाही. आणि आली तर तो माणूस देव झाल्याशिवाय राहत नाही. 2 ओव्या झाल्या. 3री ओवी अशी आहे, वागण्याची लेवल जर चांगली असेल आणि घरात संस्कार चांगले असतील तर चांगली मुलं जन्माला येतात. अशी कोणी उठायचं ते जमणार नाही. या 3 ओव्या फिट करायच्या आणि आता अभंगाला सुरुवात करायची आहे. तुमची आपली पहिलीच गाठी. मला वाटतं आपलं काम थोडं वेगळं आहे. वेगळं म्हणजे नंगाट काम आहे आपलं थोडं. कीर्तनाला सूचना आहेत 3. दरिद्र्यवानी कीर्तनाला बसायचं नाही, 2 यायचंच नाही. लांब बसायचं, डबल जेवायचं, चांगला चप्पल जोड पाहायचा. ते आम्या जीव काढायचा. तुम्ही मौतीला आल्यावानी कीर्तनाला बसायचं, यायचं नाही. कीर्तनाला 2री सूचना आहे, आपल्या कीर्तनाला बोलावं लागतं. बोललं तरच कळेल, नाही तर काहीच कळणार नाही. आणि 3री सूचना आहे, शंका असली अभंगात जाग्यावर विचारायची. मी 2 महिन्यानं उत्तर देणार, पुस्तक उलटे पालटे करून देणार, पण देणार. पण मी गेल्यावर बोंबलायचं नाही. मला पटलं नाही, तुझं तुझ्या बायकोचं पटानं माझा काय संबंध? आणि तुला पटावं म्हणून मी कीर्तन करतो हे तुला सांगितलं कोणी? 3 नियम पाळायचे. अभंगाला सुरुवात. पहिल्या ओव्या फिट करा. अभ्यासापेक्षा श्रेष्ठ ज्ञान, ज्ञानापेक्षा श्रेष्ठ देवाचं ध्यान. फायनल. संपत्ती आणि दया कधी एकत्र येत नाही आणि आली तर तो माणूस देव झाल्याशिवाय फायनल. असं फिट बसलं पाहिजे कीर्तन. आता कीर्तनाला सुरुवात. आता फक्त 2च शब्द राहतील, प्रश्न उत्तर. प्रश्न माझा, उत्तर तुमचं. प्रश्न तुमचं, उत्तर माझं. आता दोघात कीर्तन सुरू होईल. पटापटा बोला. आता माझा पहिला प्रश्न असा आहे, जगात देव आहे का? हा म्हणा, नाही म्हणा. सावध राहा बरं का, परत घोटाळा होईल. आता यसला यस, नोला नो. माझा पहिला प्रश्न असा आहे, जगात देव आहे का? तुम्ही मला उत्तर दिलंय
आहे. सावत्र बर का. आता माझा लगेच प्रश्न असा आहे, बसलेल्यापैकी कोणी पाहिलाय का? तुम्ही नाही म्हणा ना. नाही. सावत्र बर का. आहे पण पाहिला नाही. आता माझे 4 वाक्य आहेत, ऐका. फुलात सुगंध आहे का? आहे. लाकडात अग्नी आहे का? आहे. दुधात लोणी आहे का? आहे. उसात साखर आहे का? आहे. मग जगात देव आहे का? आहे. आता उलट फिरा बर का. तिथंच फुलातला सुगंध घेतला तर आहे, लाकडातला अग्नी घर्षण केलं तर आहे, उसातली साखर प्रक्रिया केली तर आहे, दुधातलं लोणी क्रिया केली तर आहे, हृदयातला देव ज्ञान आलं तर आहे. ज्ञान आणि ज्याला ज्ञान नाही त्याचा हा विषय नाही. आता पुन्हा उलट फिरा. तिथंच उलट फिरा. आता बेटा जागेवर 5-10 मिनिटात तुला मुंगे येतील, सुधारणारच नाही काही. आता पुढचा प्रश्न आहे परत. लाकडाची राख होईल, राखेचं लाकूड होईल का? सावत्र बर का. लाकडाची राख होईल, राखेचं लाकूड होईल का? नाही. उसाची साखर होईल, साखरेचा ऊस होईल का? नाही. दुधाचं लोणी होईल, त्याचं दूध होईल का? नाही. लोखंडाचं सोनं होईल परीस लागला तर, पण त्याचं परत लोखंड होणार नाही. एकदा आतलं ज्ञान आलं की दुःख येणार नाही. तुम्ही म्हणाले सांगितलं कोणून? अध्याय नंबर 8 ओवी नंबर 198, ओवी नंबर 199, ओवी नंबर 200 आणि ओवी नंबर 201. घरी गेल्या उचका. लाकडाची राख होईल, राखेचं लाकूड होणार नाही. उसाची साखर होईल, साखरेचा ऊस होणार नाही. दुधाचं लोणी होईल, त्याचं दूध होणार नाही. आणि लोखंडाचं सोनं होईल, पण एकदा ज्ञान आलं की दुःख येणार नाही. फायनल झालं. म्हणजे जगात देव. तुम्ही आजारी आहे का? जगात देव आहे. आपल्याला दिसत का नाही? तर आपल्याला त्याचं बस फिट बसलं. आता या मापात राहिले का? अभंग कळला. घुसलो पुढं. आता पुढचा प्रश्न. आपण सगळी जण एका देवाची लेकरं आहात का? हा म्हणा. नाही म्हणा. आहे. मग सगळी जण जर एका देवाची लेकरं आहेत, जर नाही आहेच पॉसिबिलिटी नाही आहे, करेक्ट आहे, तर आपण सगळी जण सारखी का नाहीत? करेक्ट. ज्ञान नाही. पुन्हा ऐका. याला वाजवता येतंय, याला वाजवता येतंय, याला गाता येतंय. ज्याला गाता येतंय त्याला वाजवता येत नाही, ज्याला वाजवता येतंय त्याला गाता येत नाही. देवानं कोणालाच सारखं दिलं नाही. ज्याला तब्येत जास्त आहे त्याला बुद्धी कमी आहे. काहींना बुद्धी जास्त आहे, तब्येत कमी आहे. काहींना इस्टेट मोकारे पोरग नाही, काहींना इतकी पोर आहे झोपाय जागा नाही. काहींनी इतका प्रयत्न केला झालेच नाही. तुम्ही साखळी लावा. एक आहे, एक नाही, एक आहे आणि बाह्य आहे. महिला मंडळ उत्तर द्या. जगातली कोणती स्त्री अशी आहे का ती पावडर लावून गोरी झाली? पावडरीने माणसं कधीच गोरी झाली नाही. आणि जर झाली असती तर 18व्या अध्यायातली ओवी खोटी ठरली असती. काळे गोरे पण पिटवणे. सावळा तो सावळाच आणि काळा तो काळाच. पावडरीने फक्त चेहरा गोरा होतोय, हात कुठं गोरे होत्या. हे तर काळ आहे आणि हे गोर आहे, काय उपयोग त्याचा? आणि मेकअप केलेली माणसं फक्त काही तास चांगली दिसतात, नंतर भूत दिसत. भूत. आता फेअर अँड लवली लावून जर माणसं गोरे होत असते, मी इतक्या दिवस सावळा कसा राहिलो असतो? मी फेअर अँड लवली झोपलोच असतो ना. तुम्हाला एक वाक्य सांगा. वस्तूची जाहिरात म्हणजे तिचं फक्त कौतुक आहे, वस्तू नाही. तिचं ते एक झुरळ सुद्धा घरातलं वातावरण बिघडू शकतं. इथं गप्पा गप लोक खेकडं खात्या, वातावरण बिघडलं आणि झुरळ काय करेल? हे बघ, एक वाक्य सांगा. जाहिरात म्हणजे त्या वस्तूचं केलेलं कौतुक. ते कौतुक म्हणजे जाहिरात. जाहिरात खरी नसते, फक्त माल विक्रीसाठी केलं जाते. मग आता उत्तर सुरू झालं. आपण सगळी जण एका देवाशी गेलं बांबाला. लेकर मोबाईल बंद करा. तो लेकर आहेत. आता आलं, सुरुवात झाली. आता बोला पुढं. ते लेकर कसे आहेत ऐका. आता करंट लागलं ना, मग आता परत गोठाळा नाही करायचं बरं का. आता पुढं लई किचकट आहे. हे एक गाव आहे. काय आहे? गाव. आणि या गावाचं नाव शरीर आहे. आणि या शरीर गावाचा रिमोट कंट्रोल मन आहे. या गावचा पोलीस पाटील मन आहे. या गावचा तंटामुक्ती अध्यक्ष मन आहे. आणि ह्या गावचा लोकनियुक्त सरपंच मन आहे.
आणि हे शरीर सगळं कोणच्या ताब्यात आहे? गेलं बॉम्बाला मनाच्या. पण तो गडी थोडा नादी आहे. नादी म्हणजे थोडा चालू गडी आहे. तो चालू म्हणजे थोडा लफलेबाज गडी आहे. कोण? मन. त्याला एक प्रियशी आहे. प्रियशी म्हणजे कोण? गर्लफ्रेंड. करेक्ट. आणि प्रियकर म्हणजे बॉयफ्रेंड. आता हा याचं नाव काय? गेलं बॉम्बाला मन. आणि त्याचं या गावातल्या एक जणीवर प्रेम आहे. म्हणजे गल्लीतलं पडायचे. दोघं एकाच गल्लीत राहिलाय आणि एकमेकावर त्यांचं प्रेम आहे. आता त्याची प्रियशी कोण आहे ते तुम्हाला सांगतो. प्रियकर कोण आहे? मन. आणि त्याचं नाव, त्याची प्रियशी इच्छा. डोकं खाजवा आता. शरीर गाव, गावात प्रियकर मन, त्याची प्रेयसी इच्छा. आणि ह्या दोघांचं एकमेकावर प्रेम आहे. हा पडलाय तिच्या प्रेमात आणि ती पडली याच्या प्रेमात आणि दोघांनी केलाय आपला तमाशा. कसा केला ऐका. मन म्हणतंय माळ घाल, इच्छा म्हणती कळ काढ. मन म्हणतंय अभ्यास कर, इच्छा म्हणती 11 फेब्रुवारीला 12वीचा पेपर आहे आणि 21 फेब्रुवारीला 10वीचा पेपर आहे. इतक्या दिवस अभ्यास करून करायचं काय? मन म्हणतंय व्यायाम कर, इच्छा म्हणती थंडी वाढली झोपून घे. मन म्हणतंय चांगलं वाघ, इच्छा म्हणती जमणार नाही. आणि दोघांचं भांडण चाललंय ह्या गावात. आणि ही पडली त्याच्या प्रेमात आणि तो पडलाय पटापटा बोला तिच्या प्रेमात. पण तिला माहीतच नाही कोणला? इच्छेला का हा गडी नपुसक आहे. कोण? गेलं बॉम्बाला मन. आता तुम्हीच उत्तर द्या. तिला बाळ होईल का? आता हे गाठ्यातलंय का? तुमच्या पुढे उत्तर मांडलंय ना. तिचा प्रियकर नपुसक आहे, मग तिला बाळ होईल का? नाही. का? तिची कामाची तृप्ती करणारा नपुसक आहे, तिला बाळ होणार नाही. मग तुम्हालाच प्रश्न विचारतो मी, तिला बाळ होणार नाही का तिला काम नाही? 10 मिनिटं घ्या, अजून 10 घ्या, मी म्हणतो आखी रात घ्या. आता उत्तर लय भारी काय का? प्रश्न लय किचकट राहतात. तिचा प्रियकर नपुसक आहे, तिला बाळ होणार नाही. मी तुम्हाला प्रश्न विचारलाय, तिला बाळ होणार नाही का तिला काम नाही? खरंय. अहो महाराज, तिला बाळ होणार नाही, तिला काम आहे, ती तरुण आहे, देखणी आहे, वयात आली, पण तिच्या कामाची तृप्ती करणारा नपुसक असल्यामुळे ती आयुष्यभर कुमारी राहील. आणि 7वा अध्याय डायरेक्ट म्हणतो, इच्छा ही कुमारी झाली, कामात तारुण्य. हा, आता तिला बाळ होणार नाही म्हणजे तिला बसला धोका. कोणा कोण? मना कोण. आता पुरी उत्तर द्या सगळ्या. पुरीनो, जर तुम्हाला एखाद्या मुलाने धोका दिला, पोरं धोका देत नाही, पोरं कधीच धोका देत नाही, ती जबाबदारी मी घेतो. पोरं कधीच धोका देत नाही. का? मिळतच नाही तर देतील कोण? पोरं धोका देत नाही. आता पोरीनं उत्तर द्या. तुम्हाला जर एखाद्या मुलाने धोका दिला, नीट बस, दिला, बस देत तर नाहीच, पण दिला, तर तुम्ही ही गोष्ट सांगणार कोणाला? पोरीनं. आईला सांगू शकत नाही, बापाला तर वारा लागून देते नाही, भावाच्या तर कानाला खडा नाही, मग तुम्ही सांगणार कोणाला? मैत्रिणीला. करेक्ट. असा सखोल अभ्यास पाहिजे. मैत्रिणीला. मग आता हिला बसला धोका, कोणला? गेलं बॉम्बाला, इच्छेला. कोणाकून? मनाकून. मग आता ती गेली तिच्या मैत्रिणीला सांगायला, बाई त्याने मला मेसेज टाकला, मी त्याला हाय केलं, त्याने मला रस प्यायला नेलं, मी 9 ग्लास उसाचा रस पेले, कारण मी जर्शी होते, मागून मला कळलं त्याच्याकडे पैसे नाही, त्यानं घड्याळ गाण टाकलं, मला रस पाजला, असं ती सांगती. कोण? इच्छा. कोणला? तिच्या. आता तिच्या मैत्रिणीचं नावच तुम्हाला माहित नाही, मी सांगितलं तरच कळत. सांगू का पटकन? माया. आता लय डोकं खाजवा. प्रियकर मन, इच्छा, प्रियशी इच्छा, आणि तिची मैत्रीण माया. आणि हा सगळा तमाशा कोणचा आहे?
मायच आहे. कोण कोणचा बाप नाही, कोण कोणचा बाप नाही, कोण कोणचा भाऊ नाही, कोणाला काही घेणं नाही. शरीर चांगलंय तर जग चांगलंय. हो, तरुण पोरं ध्यानात ठेवा, खिशात माल आहे आणि खिशात अंगात ताकद आहे, जग सत्य आहे. लोकांना काहीच घेणं नाही तुमचं. लोक सीझन पुरते वापरून घेणार, सीझन संपल्यावर सोडून देणार. लोकांना काय ते माझं मशीन चांगलं आहे म्हणून तर लोक तारीख घेतात. उद्या माझे 2-4 दात पडली, तारखा बंद. लोक म्हणतील हवा जायला लागलं, उरफाटं बोलायला लागलं, बंद. आपले डोळे गेले आणि टीव्ही चालू झाला. लोकांना काय घेणं नाही. आपले गुडघे गेले आणि दिंडी निघाली. झोप आता काय नाही. पाया पडून सांगतो, खिशातला माल संपला आणि अंगातलं रक्त संपलं की जग संपलं. काय मत आहे तुमचं? हे मित्र हे सगळे हे सगळे लबाड आहेत. हे प्रियशी कोणाला घेणं नाही. काही पोरं म्हणतात ती पोरगी माझ्यावर प्रेम करते. तुझ्या मेंदूत पाणी झालं. ती प्रेम बिम काय करीत नाही, ती फक्त तुझं ATM मोकळं करते. प्रेम बिम विषय नाही. काय म्हणणं तुमचं बोला. तुम्ही काहीच बोलाल काय नाही. कोण कोणची बायको नाही, कोण कोणचा भाऊ नाही, कोण कोणची बहीण नाही. खिस्सा गरम आहे तोपर्यंत जग खरं आहे. तुमचं काय मत आहे? काही लोक म्हणते माझे मित्र माझी वाट पाहत्या. पाजायचं बंद कर, मित्र गायब. तू पाजितो म्हणून तो मित्र 5 वाजता वाट पाहत्या. पाजायचं बंद कर, ते तुझे अंत्यविधीला येणार नाही. बोला तुमचं काय मत आहे? या जगाला तुमचं काहीच घेणं नाही. फक्त लोक सीझन पुरते वापरून घेणार. पावसाळ्यात संपल्यावर खेकडं निघत नाहीत. आपण म्हणतो बा काय नाही. कोण कोणचा पोर आहे, कोण कोणचा पोर आहे, कोण कोणच्या? हे मी आहे, मला मुलगा आहे. माझ्या मुलाचा माझा काय संबंध आहे? काय संबंध आहे माझा? मी फक्त त्याचा बाप आहे आणि त्याला चांगलं वागावं म्हणून मला ते शिकवायचं आहे. बाकी काय त्याच्यात? त्याचं प्रारब्ध वेगळं आहे, माझं प्रारब्ध वेगळं आहे. त्याचं संचित वेगळं आहे, माझं संचित वेगळं आहे. त्याची आवड वेगळी आहे, माझी आवड वेगळी आहे. त्याच्या भांगाची स्टाईल वेगळी आहे, माझ्या भांगाची स्टाईल वेगळी आहे. त्याचा छंद वेगळा आहे, माझा छंद वेगळा आहे. त्याला कपड्याची आवड वेगळी आहे, माझी आवड वेगळी आहे. हे ज्याचं त्याचं प्रारब्ध भिन्न भिन्न आहे. त्याच्या नशिबात असेल तर तो माझी इस्टेट इकून जगू शकतो आणि नशीब चांगलं असेल तर तो मी कमावल्यापेक्षा जास्त कमवू शकतो. हे ज्याचं त्याचं प्रारब्ध आहे. इथं वळवळ नाही करायची. माझ्या पोरानं कामच केलं पाहिजे. संचित प्रत्येकाचं वेगळं आहे. तुमचं काय मत आहे? बसलंय कीर्तन तुम्हाला. काय बायको बिको नाही. कोणत्या बायकोनं नवऱ्यासाठी उडी टाकली नाही, कोणत्या प्रियकरानं प्रियसीसाठी फाशी घेतली नाही. हे सगळं दाखवायचं आहे. एका बापानं 3 पोरांना जन्म दिला. एकानं लंका गमावली, एकानं लंका कमावली आणि एकाला माहीतच नाही झालं वाटण्या काव झाल्या. उठलंच नाही. उठलं तर त्याला त्याची बदली झाली. नावच यादीत नाही. आहे की नाही? भिन्न भिन्न. एका खाणीतून 3 दगडे लागले. 3 दगडे. एकाची पायरी झाली, एकाचा देव झाला आणि एकाचा नारळ फोडा वापर झाला. एका विहिरीचं पाणी 3 पिकाला गेलं. मिरचीला गेलं तेव्हा तिखट झालं, कारल्याला गेलं तेव्हा कडू झालं आणि उसाला गेलं तेव्हा गोड झालं. पाणी एकच आहे. बस काय बरं, ये जाऊन पटकन लांब जाय. हे ज्याचं त्याचं प्रारब्ध आहे म्हणून कोण कोणचा बाप नाही, कोण कोणचा भाऊ नाही. मित्र सगळे लबाड आहेत. तुमचं काय मत आहे? कोण बायको बिको? एखाद्या बाईचा नवरा तरुणपणात मेला, काय ओमलं ती बाई, मग काय उडी टाकी काय? ती फक्त देवाला म्हणते, देवा तुझी रणटिकीन झाली मेल्या, मला काल ठेवलं त्यांना काल नेलं. अशी सळ ती नवऱ्या का उडी ती आगी येतेच मी आता थोडी जाळाजवळ न्या ना, अशी ढिल्ली करा, शिंगाट घर गाठवीन. या जगात कोणालाही काही घेणं नाही. बोला तुमचं काय मत आहे? परत मागे फिरवतो. हा सगळा तमाशा त्या मायेचा आहे आणि हा मायेनं तमाशा केलाय. आणि ही तिला सांगायला गेली, बाई प्रियकर मिळाला ग, पण बोला ना तुम्ही काहीच बोलाल.
मिळाला पण नपुसक निघाला. आता मला बाळ होणार नाही. कोण म्हणती? गेलं बॉम्बाला कीर्तन. इच्छा कोणाला सांगायला गेली? मायेला. ती माया म्हणली बाई तुला तरी प्रिय करे, मला तर प्रिय करे नाही, नवराय नाही. मग ही म्हणली बाई तू काम काय करे, तू काम काय करते ग? ही माया म्हणते मी एकच काम करते, जन्माला आलेल्या प्रत्येक जीवाला मी गुंतून मारते, त्याला मोक्ष मिळू देत नाही. हा माझा धंदा आहे, माझा एकच धंदा आहे. जन्माला आणायचा, मोठा करायचा, शाळेत घालायचा, नोकरी लावायचा, बायको करायची, पोरग पैदा करायचं, ते मोठं करायचं, त्याला शाळेत घालायचं, त्याचं लगीन करून द्यायचं, त्याला बायको बाळ देण्याची, नातू पाहून द्यायचा, अटॅक आणायचा, मारायचा आणि दुसरा म्हातारा तयार करायचा. हा, इट इज द चेन, इट इज द सायकल अँड इट इज द जनरेशन कंटिन्युटी, इट इज नॉट अ गॅप सिस्टीम. या जगात फक्त चालून द्यायचं. एक गुरुजी मेला का दुसरा गुरुजी तयार, पहिलीतलं पोरग दुसरीत गेलं का पहिलीत पोरग दुसरं तयार, एक सरपंच मेला का दुसरा तयार, एक बाबा मेला का दुसरा तयार, एक पाखोद्या मेला का दुसरा तयार. आणि फक्त एकमेकाला जन्माला घालायचं, त्याचा कार्यक्रम करायचा, दुसरा उभा करायचा, काहीच काम नाही. महिला मंडळ हा सगळा तमाशा कोणाचा आहे? मायेचा आहे. महिला मंडळ सुनबाईला आणि पोराला जर फिरायला जायचं असेल ना दोघांनाच स्कूटीवर, आणि त्यांना जर पोरांची अडचण होत असेल तर सुनबाईकडे एक आयडिया आहे. ती म्हणते आमची पोरं आहेत ना आमच्यापेक्षा म्हातारी का चांगले राहत्या. आता म्हातारी ओरिजिनल चक्रम. म्हातारी म्हणते मी असले ना पोरांची काही गेले दोघच. ही म्हातारी बसली नातू सांभाळी, आणि ती नातू नागपुडीत वाट घालते, लुगडं वडीत आहे, पदर वडीत आहे. तरी आजी म्हणती काल ते दोघंही नव्हते पण पोरांनी होऊ का. कोणचा तमाशा आहे? मायाचा आहे. काय गरज आहे कोणा? मायाचा तमाशा आहे. काही माणसांकडे बैल असले ना, बैल तर पोरं म्हणतात आमची बैल आहे ना आमच्या म्हाताऱ्याशिवाय कोणाला सोडून देते नाही. तू लावला म्हातारा बैलांनी. आयडिया आहे ती लोक. माय आहे. आणि आज सगळा तमाशा कोणचा आहे? मायेचा. आणि ही गेली तिला सांगायला बाई मला तर प्रियकर नाही, नवराही नाही, आणि मी जगाला संपवल्याशिवाय राहत नाही. आता ही काय म्हणते ऐका. कोण गेलं बा? मला इच्छा अशी फिट ऐकणारी पाहिजे. आता लागला करण. ऐ बरं जाय 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 पटकन, आणि परत येऊ नका आता. ते त्यांना जाहिरातीची सवय. त्यांना वाटलं पाऊण तास झाला अजून जाहिरात नाही. विठाला आता करंट लागेल अभंगाचा. आता विषय नको. ए माया ए बुरे ए. आणि ही गेली त्याला सांगायला बाई तुझे दिवस आता संपले. का का तुला माहित नाही बाई. कोण म्हणती? इच्छा. कोणाला? माहिती. बाई महाराष्ट्रामध्ये पैठणी काशी आहे, दक्षिण काशी, आणि पैठण पासून 8 किलोमीटर अंतरावर आपेगाव नावाचं गाव आहे. आणि त्या आपेगावमध्ये एका मातेनं 4 मुलांना जन्म दिला. त्यातला एक मुलगा विष्णूचा अवतार आहे, एक मुलगा साक्षात शिवाचा अवतार आहे, एक मुलगा ब्रह्मदेवाचा अवतार आहे, आणि एक मुलगी आदिमाया शक्ती आहे. त्यांचं नाव घेतलं का तू मरते. ते तर काहीच नाही ग बाई. आळंदी पासून 20 किलोमीटर अंतरावर देहू नावाचं गाव आहे, आणि त्या देहू गावामध्ये तुकाराम बाबा जन्माला आलाय. त्याचं नाव घेतलं तर माया मरते असं नाही, त्याचं नाव घेतलं तर यमाला घाम येतोय. नाम घेता कापे यम. आणि माये तुझं मरण येणार, तू काळजी करू नको. हरी हरी तुम्ही म्हणारे सकाळ माया दार माया दार तुटतील. हे हरी हरी तुम्ही म्हणारे सकाळ कसा करंट लावून दिलाय. आता प्रियकर आहे मन, प्रियशी आहे इच्छा, तिच्या मैत्रीण आहे माया. आणि तिला सांगायला गेली आणि पाया पडून सांगतो. सत्यनारायण पूजेचं कीर्तन आहे. पाया पडतं तुमच्या. थोडस धार्मिक प्रवृत्तीकडे वळा. मारामाऱ्या करण्यात, खून करण्यात, मर्डरी करण्यात आज मजा नाही आहे. काय मजा आहे?
काय खून करायला का 2-4 दिवस लागत का? मर्डर करायला का 5-6 दिवस लागत का? बलात्कार करायला का दुपार लागते का? आता एखाद्याला म्हणलं तुला कीर्तन संपल्यावर 7-8 लाख देतो, इंदुरीकर बोकस मग शिंदो. इंदुरीकर काय एका झापडीचा गडी नाही, पण ते 10 लाख खर्चायचे कवा हा प्रश्न आहे. आणि तुम्हाला असं वाटतं पोरांनो, गुन्हा केल्यानंतर आतमध्ये गेल्यावर तुम्हाला असं म्हणायचंय का त्या माणसाला पश्चाताप होत नाही? होतो, पण ती वेळ कशाला पाप करायचं? आज 90,000 पगार आहे, तुला पगारावरच भागव ना. कशाला याचे 20 खाय, त्याचे 30 खाय, याचे 40 घे, याचे 50 घे, आणि रिटायर होऊन झालो गार्डन मध्ये कुत्रीचा मुका घेत बोंबलं तेंडतो. कशाला करायचं? काय संघ येणार आहे तुमच्या? खरं आहे का खोटं आहे बोला? काय किती दिवस राहायचे? अरे उद्याचं कीर्तन होईल याची गॅरंटी नाही. आपण येताना काही आणलेलं नाही, जाताना काही न्यायचं नाही. एक वाक्य सांगू, जीवना इतकं क्षणिक दुसरं काहीच नाही. हो, काही माणसं सहज म्हणतात अटॅक आला त्यांना. आला? अरे आम्ही तर रात्री बरोबर होतो. उपयोग नाही. 1 सेकंद सुद्धा माणसाची गॅरंटी नाही आहे. काय कमवणार आहे तुम्ही? काय कमवणार काय तुम्ही? आणि कमवून करणार काय? बसलेली माणसं नीट ऐका. संतती नालायक निघल्यावर संपत्ती का कमवायची हा प्रश्न आहे. पोरं नालायक निघल्यावर कोणासाठी लबाड्या करता तुम्ही? पाणी घालू घालू दूध विकायचं काय उपयोग आहे त्याचा? तुम्ही निरीक्षण करा आणि थोडं पुढं सरकवतो. ती माया आहे, आणि ह्या मायेनं सगळा तमाशा केलाय. तुमचं काय मत आहे? आणि ती म्हणते तुला मारणारे आता पैदा झाले, भजन केलं की तू मरणार. असं कोण सांगती? गेलं बांबाला. इच्छा कोणला? मायला. माया म्हणली बाई मी मरल, आणि भजन केल्यावर मी मरतेच. पण तुला माहित नाही बाई, मला लग्न न करता 16 पोर आहेत. मी नवरा केला नाही, पण मला 16 पोर आहेत, आणि माझ्या 16 पोरांचा पराक्रम ऐक. कोण म्हणते? माया. कोणला सांगते? माझा पहिला पोरगा आहे मी. आणि आज सगळ्या लोकांना काय झालाय? मी नसलो तो कोण वाजवीन, मी नसलो तो चाल कोण म्हणन, मी महाराज आहे, तू चक्रम आहे. तुला कोणी सांगितलं तू महाराज आहे? तू पांडुरंगाचा निरोप पोचवणारा घडी आहे. तुला देवाने फक्त माळ दिली आणि कीर्तनाची कला दिली. देवाच्या नावाचा प्रचार करून तुला ज्ञान आहे तेवढं लोकांना दे, याच्यासाठी तुला पाठवलंय. काही लोक म्हणतात मी ग्रामपंचायत सदस्य आहे. तू येडा आहे, येडा. तुला सदस्य व्हायला 13 लाख रुपये लागले. तू सदस्य नाही, तुझा गेम केला गावाने 13 लाखाला. तुला सुधरत नाही. मी आणि आज सगळ्या लोकांना काय झाला? मी किती पोर आहे मायला? 16 सुरू झाले बरं का. 16च्या 16 ऐकायचे आता. 1 मी, 2 तू, 3 त्या बाबळी पासून या बाबळी पोत माझे. इकडली अख्खी इकीन, पण तुझी शिरीन. तुझी शिरावली नाही तर मी माझ्या बापाचा नाही. लोकांना काय माहिती तू कोणचा आहे? मी, तू, तुझं, माझं. किती झाले? पटापट बोला. 4. एकूण किती आहेत? 16. झाले किती? 4. शिल्लक किती राहिले? 12. आता ऐका 12च्या 12. 1 काम. काम. काम हा मायेचा पोरगा आहे. आणि पाया पडतो तुमच्या. शरीरात काम तयार झाला. तरुण पोरं नीट ऐका. शरीरात काम तयार झाला का तो डोळ्यावाटे बाहेर पडतो. आणि डोळ्यावाटे बाहेर पडला की पहिलं पाप डोळ्यात तयार होतं. आणि डोळ्यात पाप तयार झालं का ते मनाला सांगितलं जातं. आणि मन ह्या 10 इंद्रियाला खवळून देतं. आणि विद्वान माणसाकडून सुद्धा चुकीची घटना घडते. काम येतो. हे बोलायच्या गोष्टी नाहीत. म्हाताऱ्या माणसानं बायको केली तर काही गैर नाही, करू द्या. ते फक्त वयानं दमलंय. मनानं खंबीर होऊन जाऊ द्या. तुम्ही म्हणाला असं का म्हणले? त्याला 7 कारण ऐका. 1 कामाला वय नाही. नीट ऐका. कामाला वय नाही. 2 कामाला जात नाही. 3 कामाला नाथं नाही. 4 कामाला कुळ नाही. 5 कामाला शील नाही. 6 कामाला काळवेळ नाही. आणि 7 कामाला लाज नाही. डोकंच बंद झालं. कामाला वय नाही आहे. वय नाही. कामाला वय नाही. कामाला जात नाही. कामाला नाथ नाही. अंगाची घाण सुटलेल्या मत्स्यगंधेची सुद्धा पराशर ऋषीने संग केला होता.
आणि संघ करताना दिवसाची अडचण होती तर त्यानं सूर्याला थांबवलं, पण शरीरातला काम थांबवला नाही. बोलायच्या गोष्टी नाही त्या. आणि माऊलीचं स्पष्ट म्हणणं आहे दुसऱ्या अध्यायात, हा स्वभावच पाहिजे इंद्रियाचा. विषयाकडे धाव घेणं हा इंद्रियाचा स्वभाव आहे. पुन्हा वळूया त्याला दुसऱ्या अध्यायात, इंद्रिय जे जे म्हणती तेच पुरुष करती, तरले न तरते विषय शंदू. जरा बारीक चिंतन ऐका. तोच काम पहिल्यांदा शंकराला भिडला, तोच काम रावणाला भिडला, तोच काम इंद्राला भिडला, तोच काम चंद्राला भिडला, आणि तोच काम इंद्र चंद्राने केला संपवला. शंकरासारख्याचं सुद्धा काम खवळला तर तुम्ही आम्ही कोण आहे? असं बावळाटवानी काही बोलायचं नाही. चालतं कधी कापड दुकानापुढं प्लॅस्टिकची बाई पाहिली तरी माणसं उभी राहतात. ते स्टॅच्यू असतं ना प्लॅस्टिकचं स्टॅच्यू, तरी माणसं अशी पाहतात. प्लॅस्टिकचे काय हत्या आहे. हा हसण्यावारी गोष्टी नेऊ नका, तो काम आहे. आणि तुम्ही अभ्यास करा हे 4 वर्षात. थोडंसं जड जाईल तुम्हाला कीर्तन. आपलं काम आता माझे 30 वर्ष महाराज झालेत. 30 वर्ष मी लोकांच्या शिव्या खात आलो. थोड्या करता कशाला बंद करायच्या म्हणून लावून धरल्या. आणि माझा गुन्हा एकच आहे, मी फक्त खरं बोलतो, त्याची फळं भोगितो. फळाची नाही आहे गाय, फळाची नाही आहे गाय, गुन्हा एकच, खरं बोलतो, फळं भोगितो त्याची. असा माणूस नाही राहिला का त्यानं मला घोडा लावला नाही. आणि माझा गुन्हा एकच आहे. तुम्ही अभ्यास करा पोरींचा. या 3 वर्षात पोरींचा अभ्यास करा. सगळ्या पळून जाणाऱ्या पोरी अल्पवयीन आहेत, 13 ते 18. आणि एकही पोरगी विद्वान पोराबरोबर कधी पळून गेली नाही. कधी अभ्यास करायचा. पोरगी प्रेम करताना हुशार पोराच्या नादीच लागणार नाही. पोरगी प्रेम करताना दरिद्रीच पोराव करणार, हा जगाचा इतिहास आहे. तुम्ही कोणत्याही जगात पळून गेलेली पोरगी पहा, भंगरीच पोऱ्याबरोबर जाणार. भंगरी म्हणजे इन मराठी छपरी. खरंय का खोटंय बोला. आणि त्याच्या पुढे ऐकलं डोकं बंद होईल तुमचं. जो बाप कधी आयुष्यात रडला नाही तो बाप पोरीने ह्या 4 वर्षात रडवला. जमीन विकली पण रडला नाही, बायकोचे दागिने मोडले पण रडला नाही हो. पण पोरगी पळून गेल्यावर रडला. आणि रडणार ए बऱ्या मध्ये बोलबोल आता उठू नका परत. ती सवय कोण लावली तुम्हाला? बस इथे गपचीत. ते काय होतं महाराज, पोरगी पळून गेले, बाप रडला. आणि रडणारा बाप पोलीस स्टेशनला जातो, पोलिसाला सांगतो माझी मुलगी सापडून द्या, द्या हो माझी मुलगी सापडून, ती माझा प्राण आहे. पोलीस म्हणतो तुमच्या डोळ्यातलं पाणी पुसावं, तुमची मुलगी सापडून देतो. आणि पोलिसाचा निरोप येतो मुलगी सापडली. बाप पोलिसाला म्हणतो मी इस्टेट विकेल पण माझी मुलगी दुःखी करणार नाही. पोरगी पोलिसाला सांगते माझा बाप माझा दुश्मन आहे आणि माझा भाऊ माझा दुश्मन आहे. आज ज्यानं बनियन म्हणालं तर पलटी करून घातले, ज्यानं बायकोच्या गळ्यातले दागिने मोडले, तो बाप मुलीला दुश्मन झालाय. पोरीनो तुम्हाला लाजा वाटल्या पाहिजे. तुम्हाला माहित नाही पोरीनो, तुमच्या भावाला तुमच्या लग्नात नाचायचं होतं, तुमच्या भावाला तुमच्या लग्नात उड्या हाणायच्या होत्या. तुम्ही मूर्ख पोराबरोबर पळून गेल्या तर तुमच्या भावाची कायमची जिंदगी बर्बाद झाली. तो काम आहे. आणि त्याच कामानं पहिली धडक शंकराला मारली, दुसरी धडक रावणाला मारली, तिसरी धडक इंद्राला मारली. धडक मारिली शंकरा, धडक मारिली शंकरा, धडक मारिली शंकरा, धडक मारिली शंकरा, मारिली शंकरा, ब्रह्मचा मातेरा, ब्रह्मचा मातेरा, नागविला
याडका 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 येडगा मदाना केवळ बंजारा येडगा मदाना केवळ बंजारा काम आता शिगी एक झाला बरं का 12 आहेत काम आणि काम आकला काम येतो सोपं नाही ते 1 काम 2 क्रोध आणि पाया पडून सांगतो बसणाऱ्या माणसांना 2 मिनिटं राग आकला 2 मिनिटाचा राग तुम्हाला देव बनवू शकतो आणि 2 मिनिटाचा राग तुम्हाला राक्षस बनवू शकतो 2 मिनिटं राग नवरा बायकोचं भांडण झालं होऊ द्या 2 मिनिटं फक्त बायको पाहत राहा तिचा पावर कमी होऊ द्या ती काय पिसाळली नाही किंवा ती आपल्याला उचलून आपटील असं काय नाही तेवढ्या 2 मिनिटातच यानं तिच्या कानपट्टीत दिली जागेवर मेली ती राग आकळा आणि ज्यानं राग आकळला तो मायेचा पोरगा आहे पहिला काम दुसरा क्रोध राग आकळा कशाला भांडण मारामारीचं कारण काय डिफर का दिला लाईट का दिली हॉर्न का दिला झाली मारामारी किती बावळट लोक आहे राजकर्त्यांच्या मारामाऱ्या कशावरून माहिती का या पक्षाचे कार्यकर्ते त्या पक्षाच्या कार्यकर्त्याला भिडले ते सगळे गुन्ह्या गोविंदानं एकत्र राहतात 1 महिना झाला आहे का हू का चू कोणी काही म्हणताय का कसे गुन्ह्या गोविंदानं कारभार करतात आणि हे गावातले येडे याचं डोकं फोड त्याचं मणका मोड आणि ते विचारी सुद्धा नाही यांना तू कितवीला आहे त्यांना काय गरज आता 29 पर्यंत तुम्ही बसा थुकेल तंबाखू वाळून खात काय कर लोक वापरून घेतात तुम्हाला तुमच्या ध्यानात येत नाही लोकांना तुमची सीझन पुरती गरज आहे सीझन संपल्यावर काय गरज आहे आज 1 महिना झाला तुम्हाला आहे का थेंब तरी आता थुकेल तंबाखू वाळून खायची येळ आली आणि काय मजा आणल्या तुम्ही 1.5 महिना इनवात इंडायचे इनवात आता येड्या बाबळी धोता राहता धरून इंडत आहे कोण खात कशाला मारायचं आपण खानदान माणसं आहेत आपल्या अंगातलं रक्त छत्रपतीचं आहे आपल्याला बुटाची पॉलिश करायची सवय आहे बुटात साठून जगायची सवय नाही आणि समाज नाचार झाला का कमी बुद्धीचे माणसं कारभार केल्याशिवाय राहत नाही अरे एवढे बसलेत ना हे फक्त मेले नाही म्हणून जिवंत आहेत हे तर मेलेली माणसं आहेत मला राग आकळा तुमचं काय मत आहे आणि राग जर आकळला तर तुम्ही देव व्हाल किती झाले 2 काम क्रोध आणि 3 लोभ संपत्ती कमी कमवा काय मरायचं का तुम्हाला सांगा देऊ बरं मला एक सांगा तुम्ही कमवलेल्या स्थितीचा आस्वाद केव्हा घेणार आहे 5 मिनिटं घ्या मला विचार करा आणि तुम्ही नुसते रात्रंदिवस वाय 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 बँकेत पैसे टाकले बायकोच्या अंगावर सोनं टाकलं तुम्ही याचा आनंद केव्हा घेणार आहे नाही नाही आनंद घेणार केव्हा तुम्ही रात्रंदिवस वाय 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 मग आनंद केव्हा चौघाने उचलल्यावच नाही काय आनंद घ्या अहो गाडी घेतली आपण बंगला बांधलाय मग थोडं रिलॅक्स जागायचं 60 वर्ष वय झालं थोडं थांबून घ्यायचं थोडीशी गाडी बिडी मस्त रिलॅक्स जागायचं आता हे 60 वर्षाच्या पुढचे म्हातारे आहेत काय नातू सांभाळायची गरज आहे काय आपल्याला भाकरी मिळत नाही का हो रिलॅक्स जगायचं थोडं रिलॅक्स हे वाय 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 30 शेळी 30 बकरू काय कामाचं आणि लोकांना खायला नाहीये मला आता एवढी बसलेत ना यांना खायला नाहीये फक्त कपडे भारी घालतात आणि खायतात इडली ठोस डोस बर्गर पिझ्झा आणि पाणीपुरी तुझ्या बापानं खालती पाणीपुरी 30 रुपयाला 6 पुरे आहे त्याच्यावर जर शेतकरी सोडला ना टुकरी सकट आणीन खायला नाही खोबरं नाही खारीक नाही काजू नाही बदाम नाही खायला काही नाही काय ना खायला नुसते कडक कपडे घालायचे पांढरी केस काळी करायची मिशा बेशा काढायच्या बारीतले ब्रँड प्यायचे झोपायचं आणि मरायचं बंगल्यातून निघत येतात पोहे खायला डांबरीला येतात बिकारा अवलादीच 500 ताटले घरात आणि कागद पोहे खात
महाराज सध्या लोकांची अशी परिस्थिती आहे, 60% लोक संध्याकाळी स्वयंपाक करीत नाहीत. कुठं जेवायला? रोडला. आणि खात्यात काय माहिती का? पिठलं भाकर. 150 रुपयाला पिठलं भाकर. 150 रुपयाला काय जेवण आहे? फक्त पिठलं आणि भाकर, त्यात कांदा, लिंबू, काकडी, गाजर. 150 रुपये. त्या 150 रुपयाचं जर जाळीचं पीठ आणलं ना, 3 दिवस भजे खाशील तू एकटा घरात. खायला नाही शुगर. मग अशी पोरं होते मग येड्यावानी. आहे का एक तरी पोर मिलिटरीत घालायच्या लायकीच आहे का? सरळ बसा शाळेतले पोरं. बैठे बैठे सावधान. सावधान म्हणजे तंगड भाकीतो का तुम्ही? साव. रिलॅक्स. सब रिलॅक्स. साव. आणि 5 मिनिटं सावधान राहा. 9वीला कोण येतं? शिमी का मराठी? मराठी मीडियम आहे का? विज्ञान पेपर 1 प्रकरण नंबर 1. पहिल्या प्रकरणामध्ये एका शास्त्रज्ञाचे 3 नियम आहेत. त्याचं नाव काय? बाकीच्या हसू नका, सगळ्यांना विचारणार आहे मी. नाही न्यूटनचा पहिला नियम, न्यूटनचा दुसरा नियम, न्यूटनचा तिसरा. तू कितीला आहे रे? 8वी. शिमी का मराठी? मराठी मिळेल का? दगड हा पदार्थ स्थायू, द्रव का वायू? वायू. दगड. दगड वायू. तू कितीला आहे रे? तूच. हा 8वी. 7वी. शिमी का मराठी? मराठी. बापाच्या बायको टिंबटिंब म्हणतात. बायको. हा तू कितीला रे? तू 6वी. शिमी का मराठी? मराठी. घड्याळाला काठी किती? 12. या 10वीला कोण आहे रे इथं? 10वीला. ए बन्या 10वीला आहे तू. शिमी का मराठी? हा मराठी. आवर्त सारणीतील उभ्या रेषेंना टिंबटिंब म्हणतात. बोल नको. प्रकरण नंबर 2 विज्ञान पेपर 1 मूलद्रव्याचे वर्गीकरण. ही स्थिती आहे. आणि लोक म्हणतात इंदुरीकर काही बोलतो. सरळ बसा. हरिपाठ हा ग्रंथ टिंबटिंब या संतांनी लिहिला. टिंबटिंब नदीच्या तीरावर एकनाथ महाराजांची जल समाधी आहे. 5वी ते 10वी. पोरानो, ती सैराट मध्ये पोरगी कोण आहे रे? आरची. करेक्ट. आणि तो पोर आवाज कमी येतोय. कोण? करेक्ट. आणि आता ते नवीन गाणं आलं ते कोणतं रे? आप्पाच्या. सगळे संगत म्हणा आप्पाच्या. करेक्ट. आणि आता एक नवीन आलंय ना, झाली झुमकेवाली पोर. आणि आता एक नवीन आलंय ना, आवाज कमी येतोय. पुष्करा झुके का नाही? करेक्ट. आणि आता अख्ख्या गावात ऐकू गेलं पाहिजे. त्वरात सांगा. आला आला पाटलाचा. आवाज कमी येतोय. आला आला पाटलाचा. त्याने घाटात केलाय. याला 2च माणसं जबाबदार, तुमची आई आणि मार्गशीर्ष महिन्यातले 4 गुरुवार. ही स्थिती आहे. हा सूर्यन हा जयद्रथ. आणि लोक म्हणतात इंदुरीकर काही बोलतो. मग एक इच्छा सांगतो तुम्हाला. मी मेल्यावर तरी तुम्ही सुधरा.
कारण आता मी आहे तर तुम्ही सुधरू शकत नाही याचा अंदाज मला आलाय. आणि मी असाही गेलो तर तुमच्यात काही बदल होईल असं वाटत नाही. हाच माझा जीवन गौरव पुरस्कार आहे. पण एक होईल महाराज, मी गेल्यावर सुद्धा तुम्हाला आपल्या आठवणीला काय म्हणत होता, आशा आहे, काम आहे, क्रोध आहे, लोभ आहे, 3 झालते आणि 4था मद आहे. महिला म्हणलं परत माझी वाटलं तर कधी तोंड पाहू नका, माझी तुमची शेवटची गाठ समजा. मी तळतळीने बोलणारा माणूस आहे. आज 40% शाळेतले पोरं मोबाईल मधली रमी खेळून भिकारी झाले, कोणी बोलत नाही. आम्ही बोललो का आमची क्लिप, आम्ही बोललो का आमची क्लिप, आम्ही बोललो का आमची बातमी, आम्ही बोललो का आमच्यावर गुन्हा, वस्तुस्थिती खरे का खोटे बोला. आज 40% शाळेतले पोरं मोबाईल मधली रमी खेळून भिकारी झाले, कुणी बोलत नाही. आम्ही बोलतो तर रोज शिव्या खातोय. हो, आमच्या इतका तर माझ्या खऱ्या बोलण्याचा त्रास मला जितका झाला तितका तुम्ही बसलेल्यापैकी एका नाही काढलं नसन. आज 40% शाळेतले पोरं मोबाईल मधली रमी खेळून भिकारी झाले. महिला मंडळ थोडा विचार करा, मुलगा मला आहे, मुलगा तुम्हाला आहे. अरे आज तुम्ही आज 2.5 वर्षाच्या पोरांना मोबाईल खेळायला देता, तुम्हाला लाज वाटत नाही? आणि वरून मूर्खासारखं म्हणायचं का माझा पोरगा माझा ऐकत नाही. अरे आज तुम्ही पिढी संपून मोकळे झालात, काय मत आहे तुमचं? आज वाईट वाटल. आज ही रांग जर तपासली ना, हे बाई एवढंच पोरग आहे फक्त, तरुण मंडळी देवळाकडे यायला तयार नाही. आज 10 वर्षाने तुम्हाला सांगतो देवळात आरती करायला माणूस राहणार नाही. बोला तुमचं काय मत आहे? आज गणपती मंडळाच्या अध्यक्षाला गणपतीची आरती येत नाही, त्याला म्हणून दाखवा. ही स्थिती आहे. आज दिंड्यांचा जर तुम्ही अभ्यास केला तर सगळा रिटायर माल दिंडीत आहे. एक नवीन पोरगा दिंडक येईल, खरं का खोटं आहे बोला. सप्त्यांकडे पोरं नाहीत, दिंड्यांमध्ये पोरं नाहीत. अरे व्यायाम करायला पोरं नाहीत. शाळेतल्या व्यायामशाळा बंद पडल्या, शाळेतली ग्रंथालय बंद पडली आणि शाळेतली ग्राउंड वॉस पडले. आज शाळेतून कबड्डी गेली, आज शाळेतून खो खो गेला, गावातून व्यायाम गेला. त्याच्या पुढचं ऐकलं डोकं बंद होईल तुमचं. 40% शाळेतले पोरं मोबाईल मधली रमी खेळून भिकारी झाले. पण त्याच्या पुढे जर तुम्ही ऐकलं बरं तर बरंच, बापावर कर्ज नाही, पोरावर कर्ज. कर्ज बापावर नाहीये, कर्ज पोरावर आहे. पोराचा मोबाईल हप्त्यावर आहे, पोराची गाडी हप्त्यावर आहे. बापानं बायकोच्या गळ्यातले दागिने मोडले आणि मुलाला दुकान टाकून दिलं मोबाईल शॉपिंग. पोरग दुपारच्या पार्गात मोबाईल मध्ये गेम खेळायचं. त्यानं 4,000 लावले, त्याला 9,000 आले. 9,000 लावले, त्याला 41,000 आले. शाळेतली 1,000ची पार्टी दिली, 40,000 लावले, 1.5 लाख गेले. दुकान विकला. बोला काय म्हणणं आहे तुमचं? तुम्ही काहीच बोला. घडलं नाही, विकला. दुकान विकलेली 2 जण माझ्या पुढे बसलेले. आता कर्ज बापानं काढायचं, माझ्या पोरानं हाणायच्या आणि कर्ज फेडायचं कोणी? बापानं. आणि ही पोराची बाजू घ्यायला ही शहाणी, ही 1.5 शहाणी घर सुधारायला निघली. ही म्हणती 2 लाख कर्ज म्हणजे काय लय नाही, 1 गुंठा इकान कर्ज बरा, नाही तर आपल्या पप्पू काही करीन. उद्या जर आपल्या पप्पूनं काही बरं वाईट केलं, फेडलं कर्ज, 1 गुंठा गेला, कर्ज फेडलं, पप्पू प्यायला लागला. बाप म्हणला पोरगे दारू पिते, पिऊ द्या, कुठं काहीन पिते. आणि पोराच्या बाबतीत आईचाच सगळ्यात मोठा सपोर्ट आहे. तुमचं काय मत आहे? पोरं बिघडवण्यामध्ये आईचा सगळ्यात मोठा वाटा आहे. पोरगा दारू प्याला, आईला लाज वाटत नाही. पोरानं प्रेयशीला घरी घेऊन आला, आईला लाज वाटत नाही, लाज वाटत नाही. उलट महिला मंडळ बोलू नये, मला तळतळ येते. अरे मूर्खासारखे तुम्ही नवऱ्याचा अपमान मुला देखत करता, मुला देखत. अरे आयुष्यात त्याची आई गेली रे, त्याचा बाप गेला, त्याचा भाऊ त्याला
आयुष्यात त्याचा बाप गेलाय. आयुष्यात त्याची आई गेली. बैला म्हणलं तुम्हाला माहित नाही त्याचा भाऊ त्याला बरं पाहत नाही. आज तुम्ही सोडून त्याला कोण आधार आहे? अरे तुम्ही पाणी प्या, तुम्हीच म्हणाल त्याला. आणि आज नवऱ्याचा अपमान खुशाल मूर्खासारखा पोरा देखत करता आणि तुम्ही पोराला सांगता त्याचं ऐकू नको. तुम्ही खरंय का खोटं आहे बोला. आणि हीच पोराला म्हणते त्याचं ऐकू नको, तो पहिल्यापासून तसाच आहे. त्याला मी 9वी पासून पाहते. त्याच्यातून गाढवात काही म्हणणारे दोघी जणी माया पुढे बसले आता. खरंय का खोटं आहे बोला. हे चांगले फटकावले हो काय करतो, हे चांगले निबार हाणले हो काय करत. आणि पोरांना नाही घाबरायचं नाही. ते घरातून बेरूतून निघून गेल्यानं काही फरक पडत नाही. गेलं तर जाऊ द्या, काही विकत आणेल नाही. आणि गेलं तरी ते संध्याकाळी आल्याशिवाय राहत नाही. यांना कुत्रं खात नाही बाहेर. यांना म्हणा 8 दिवस बापाची घर सोडून जगून दाखवा. आणि हे कौतुक करती बाया. आणि गेला मग काय गेला का ऐ आणि मला एकुलतं एक आहे भाई. काय भाई पोरीचं तेच, पोरीचंही तेच, पोराचंही तेच. पोरगी प्रेमात पडली आईला माहित नाही. पोरगी रविवारी शाळेत जाते आईला माहित नाही. जाताना दप्तर नेत नाही आईला माहित नाही. आल्यावर जेवत नाही. मग कॉलेजनं अन्नदान सुरू केलंय का? खरंय का खोटंय बोला. आत्ता तुम्हाला सांगतो हा सगळा तमाशा लोभाचा आहे. त्याच्या पुढचं ऐकलं डोकं बंद होईल तुमचं. सांगू का पुढे जाऊ? सांगू का पुढे जाऊ? सांगू का पुढे जाऊ? सांगू का पुढे जाऊ? सांगू. या 4 वर्षात तुम्हाला 10 मिनिटं मी कीर्तन थांबवतो. तुम्ही आता माझ्या पुढे 100 पोरं उभे करा. मी तुम्हाला 93 पोरं दारू पिणारे दाखवतो. तुम्ही हा म्हणा नाही तर नाही म्हणा. 93 पोरं, 100 पोरं माझ्या पुढे उभे करा. मी 10 मिनिटं कीर्तन थांबवतो. तुम्हाला 93 पोरं दारू पिणारे दाखवतो. तुम्ही म्हणाल का बोलले असे? या 4 वर्षामध्ये अक्षरशः बाप जिवंत आहे, मुलगा गेला. आई जिवंत आहे, मुलगा गेला मुलगा. मुलाच्या प्रेतावर आई डोकं ठेवून रडते. हो महाराज, आई डोकं ठेवून रडते. रेला बाप मुलाच्या बाप मुलाच्या प्रेतावर रडतोय. याच्यापेक्षा वाईट काय परिस्थिती आहे? खरी आहे का खोटे बोला. या 4 वर्षात महिला मंडळ बरे, या 4 वर्षात एखादा माणूस जर तरुणपणात मेला आणि त्याचं प्रेत जर आंघोळीला बाहेर काढलं तर त्या प्रेताजवळ त्याची लहानाली पोरं उड्या हाणतात. उड्या काय माहित या चिमुरल्या पोरांना माझा बाप गेलाय. काय माहित त्या पोरांना माझी आई विधवा झाली. काय माहित त्या पोरांना माझ्या आईला विधवापणाचा डाग लागलाय. ती पोरं आईला विचारतात आई माझ्या बाबाला लोक का आंघोळ घालतात. आणि तीच पोरं आईला विचारतात आई माझ्या बाबाला बांधून कुठं चालवलं आई सांग आई सांग. आणि तीच पोरं प्रेत पेटवल्यावर सगळी लोक रडतात. आणि ती पोरं हसतात. आणि हसणारी पोरं आईला विचारतात आई पेटवला ग माझा बाप. आई पेटला माझा बाप पेटला. आई म्हणते तुझा बाबा मेला नाही रे, तुझा बाबा देवा घरी गेलाय. ते पोरग शाळेत गेल्यावर पोरं म्हणतात तू आज का आला नाही. माझा बाबा देवा घरी गेला. आणि शाळेतली पोरं म्हणतात तू आज खेळत का नाही. माझा बाबा देवा घरी गेला ना, माझ्या घरात स्वयंपाक नाही झाला. शाळेतली पोरं म्हणतात तुझा बाबा देवा घरी नाही गेला रे, मेलाय तुझा बाबा मेलाय. ते पोरग घरी येताना आईला सांगता आई मेलाय माझा बाप, आई मेलाय. या 3 वर्षात 3रीचं पोरग बापाच्या दहाव्याला आहे. या 3 वर्षात स्तनातली दूध पिणारी पोरं बापाच्या दहाव्याला आहेत. आणि या 3 वर्षात पोटातली पोरं बापाच्या दहाव्याला आहेत. आणि याला 3च कारण: 1 दारू, 2 जुगार आणि 3 मोबाईलचा गैरवापर.
आणि जर कीर्तनात बसलेल्या कोणाला वाटलंच महाराज दारुड्याला लईच वाईट बोललाय, त्याला परत बोलवायचं नाही, त्याला म्हणा फक्त तुझी बहीण दारुड्याला देऊन पाय, मग कळेल तुला काय भानगड आहे. कसायला गाय देणं आणि दारुड्याला मुलगी देणं सारखीच गोष्ट आहे महाराज. इतकी नालायक अवलाद आहे दारुड्यांची. भांडे विकून दारू पिणारी लोक आहेत, भांडे विकून. लुगडे विकले नालायकाने बायकांची लुगडे. दळायला गेला दळणं शिकलं. वस्तुस्थिती खरी का खोटी बोला, कुठं चाललोय आम्ही. हा त्या बिचाऱ्या हरिभक्त उत्सव मेरावर रमेश विठ्ठल शेलार परिवाराचं कौतुक करा. पूजेचा कार्यक्रम एवढा मोठा केला, एवढ्या लोकांना कीर्तनाचा लाभ. आणि आज जेवढा शेलार परिवाराचा खर्च झाला तेवढे पैसे तुम्हाला शेलार पाटील 6 महिन्यात निघणार नाही. निघले माझ्याकडून घ्या, पैसे चांगल्या ठिकाणी घाला. एवढा मोठा कार्यक्रम त्यांनी केला. कुठं चाललोय आम्ही. आज कार्यक्रम मोठाला करणारी माणसं अशी आहेत, अशी माणसं आहेत. बिचारे पत्नीला एवढा मोठा कार्यक्रम केला आणि आज आपण बरबाद झालेली माणसं आहेत. काय जगू राहिलोय आपण. तुम्हाला वाईट वाटेल, या गोष्टी खऱ्या आहे का खोट्या आहे बोला. माझ्या कीर्तनाचा राग तुम्हाला जरूर आला असेल. मला घोडा लावा, मागं पुढं लावायचा, तोंडावर लावा. वस्तुस्थिती खरी का खोटी आहे सांगा. आज अक्षरशः तुम्हाला सांगतो, महिला मंडळ 5वीची पोरगी आणि 3रीचं पोरग शाळेतून आल्यावर जेवायला मागतं. 5वीची पोरगी आईला म्हणते, आई भूक लागली मला. आई भाकर सोडून देते आणि आई 5वीची पोरगी आईला म्हणते, आई 2-4 घास खाय ना. आई म्हणते मी संध्याकाळी जेवण. 5वीची पोरगी आईला म्हणते, आई माझा बाप दारू पिऊन आल्यावर तुला रोज मारतो, आई नाही जेवू देणार तुला, तू जेव. दारुड्याचा आवाज आला तर 5वीची पोरगी हिच्या कुशीत तिच्या 3रीचा पोरगा घुसतो भाऊ आणि 2 जण झोपतात. 5वीची पोरगी तोंडावरची गोधडी काढून माझा बाप माझ्या आईला कसा मारतो हे उघड्या डोळ्यानं पाहते. ह्याच्यापेक्षा काय चित्र आहे समाजात. काय तुम्ही पैसा अडका. अरे पैशाचं काय घेऊन बसले. 300 फूट जमिनीतला बोर सुद्धा कधी कधी फुफुटा आणतो. तुमच्याकडे किती नोट आहे. पैशाची घमेंड असणारी येडपाट नीट ऐका. समुद्रात फिरायला जाणाऱ्या माणसाला पाण्याची बाटली घरून न्यावं लागते, एवढं पाठ करून ठेवा. समुद्राचं पाणी पिता येत नाही. आता हे जर फटकावले नाहीत तर हे आयुष्यात आपल्याला धोका आहे. हे जे तुम्ही पैदा केलेत ना तुम्ही आणि म्या, हे जर 2-3 दिवसातून एकदा हाणले नाही तर हे आपला यशस्वी कार्यक्रम करतील, ध्यानात ठेवा. आणि हिचे लाड आहेत. हे 2.5 वर्षाचं पोरग मोबाईल खेळत ना आणि ती म्हणती तो ऐकत नाही, माझं ऐकत नाही. हा 40 वर्षाचा तो या शब्दाच्या पुढं नाही. आणि मायेला पहिला पोरगा आहे. आता 16च्या 16 पोरं ऐकायचे. कोणची पोरं सांगत होतो मी गेलं मामाला. मायेची एकूण किती पोरं आहेत. आता मोजायची पटकन. 16च्या 16. मी तू तुझं माझं किती झाले 4. आता किती राहिले 12. मोजा आता पटकन. काम, क्रोध, लोभ, मद, मत्सर, अहंकार 6. 6 4 10. आता किती राहिले 6. आशा, इच्छा, वासना, तृष्णा, मनष्णा, तितिक्षा. 16च्या 16 पोरं माझे गुरु निवृत्तीनाथ यांच्या कृपेने गेले आणि मला लग्न न करता 4 मुलं झाली. माझ्या पहिल्या मुलाचं नाव ऐका, ज्ञानराज माझी योग्याची माऊली. साधकाचा माय बाप ज्ञानाबाई माझी अनाथाची माय आणि वेदशास्त्र देते ग्वाही. पहिला मुलगा मला वेद झाला, दुसरा मुलगा मला योग झाला, तिसरा मुलगा मला साधक झाला आणि 4था मुलगा मला अनाथ झाला. पहिल्यासाठी मी अमृतानुभव लिहिला, दुसऱ्यासाठी मी चांगदेव पासष्टी लिहिली, तिसऱ्यासाठी मी ज्ञानेश्वरी लिहिली आणि तुमच्या माझ्या सगळ्यांसाठी मी हरिपाठ लिहिला. आणि आज कीर्तनाला घेतलेला अभंग या परिवारानं आयोजित केलेल्या पूजेला हरिपाठातला 23 नंबरचा अभंग आहे. आणि पाया पडतो सगळ्या भजनांच्या. हरिपाठ हा ग्रंथ नाहीये, हरिपाठ हा संप्रदायाचा आत्मा आहे. हरिपाठ कधी नाचून म्हणू नका,
हरिपाठ कधी उड्या मारून म्हणू नका. हरिपाठाला कधी गाण्याच्या चाली लावू नका. कारण हरिपाठ लिहिणारं बाळच इतकं कोवळ आहे, त्याचं वयच फक्त 15 वर्ष. 15 वर्षाच्या बाळानं हरिपाठ लिहिला, पण ते बाळ विश्वाची आई झालं. आमच्या 70 वर्षाच्या म्हाताऱ्याचं पसायदान पाठ नाही. याच्यापेक्षा वाईट स्थिती काय? हे संसार कोणी करील रे? हे गाड्या घेणं म्हणजे बायको करणं म्हणजे काय पराक्रम आहे काय? पोरग हॅलो मला मुलगा झाला, काय मिरवणूक काढायची तुझी? का आतापर्यंत कोणाला जमलं नव्हतं, तुला एकट्यालाच जमलं का? तूच नर रे का अख्ख्या गावात? अरे हलकटा, तुला एकच झालं एका वेळेस.